मित्रांनो, आता शेवटचा पार्ट आपल्याला लक्षात घ्यायचा मृदेचे प्रकार. महाराष्ट्रातले जे मृदेचे प्रकार आहे मुख्य 4च आहे आणि किनारपट्टीवरची एक असं टोटल 5 येईल बघा. या 4 मध्ये जर विचार केला तर ह्या ज्या काही तिरप्या रेषा मारलेल्या ही काळी मातीचा पट्टा आहे. ही जी टिंब दाखवले जाते हे नदी काठालगतचा गाळाच्या मातीचा पट्टा आहे. ही काळी माती आहे, ही गाळाची माती आहे. नदी खोऱ्यामध्ये तापी नदीचे खोरे, गोदावरी, भीमा आणि कृष्णा नदीचे खोरे. ठीक आहे. इथं हा जो काही पट्टा दाखवला जातो ही तांबडी माती दाखवली जाते बघा. उत्तर कोकणाचा भाग या सातपुडा डोंगररांगेचा नंदुरबार जिल्हा, अमरावती जिल्हा आणि पूर्व विदर्भाचा पट्टा. पूर्व विदर्भामध्ये भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर 4 जिल्ह्यामध्ये ही तांबडी माती आढळते. उत्तर कोकणामध्ये आणि सह्याद्रीचा पूर्व उताराचा जो पट्टा आहे, मावळचा पट्टा म्हणतो आपण, या पट्ट्यामध्ये सुद्धा ही माती आढळते. आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर काळी माती जवळपास 25 जिल्ह्यामध्ये, म्हणजे टोटल 36 जिल्हे महाराष्ट्रात, यापैकी 25 जिल्ह्यामध्ये काळी माती. सगळ्यात जास्त काळी माती आपल्याकडं 1 नंबरला. 2 नंबरला तांबडी माती उत्तर कोकण, मावळ, सातपुडा आणि पूर्व विदर्भामध्ये. ठीक आहे. 3 नंबरला गाळाची माती येत असते बघा. नदी खोऱ्यात असते ही माती. इथं खाली दक्षिण भागामध्ये सुद्धा येईल. गडचिरोलीचा हा इकडं नद्या येतात बघा सगळ्या तिथल्या पट्ट्यामध्ये येतं आहे. आणि इथं खालाटीचा जो पट्टा आहे किनारपट्टी जवळचा, त्या खालाटीच्या पट्ट्यात वरच्या भागातून वाहत येणाऱ्या गाळे. तर इथं पण गाळाची माती आहे. इथं गाळाची माती आहे, नदी खोऱ्याला लागते. आणि त्याच्यानंतर मग जांभी माती आहे. सह्याद्री डोंगररांगेचा घाट माता एरिया, पश्चिम उतार आणि दक्षिण कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र. दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा सह्याद्री लागून असलेले जे तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये. तर अशा पद्धतीनं ही माती आहे. आणि पुळण माती बीच जिथं आहे ते बीचवरती जी रेतीयुक्त माती आहे तिला म्हणायचं पुळण मृदा. तर अशा पद्धतीनं मातीचे हे 5 प्रकार लक्षात घेतले पाहिजेत. ठीक आहे. मग आता या प्रकारामध्ये प्रश्न कुठल्या मुद्द्यावर असतो, तर एकतर त्या मातीची निर्मिती कशी झाली, कशापासून झाली, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे त्या प्रदेशात किती पाऊस पडतो. तिसरा मुद्दा आहे त्या मातीचा रंग कसा मूळ तयार झाला किंवा कोणता रंग आहे. चौथा मुद्दा आहे त्या मातीमध्ये कोणत्या खनिजाचं प्रमाण जास्त असतं, कोणत्या खनिजाची कमतरता असते आणि त्या मातीमध्ये कोणती पिकं येतात. तर ह्या हिशोबानं असा तुम्ही आडवा डायग्राम करायला हरकत नाही. इथं मृदेचं नाव राहील, इथं निर्मितीचं कारण राहील बघा. ठीक आहे. इथं रंग राहील, इथं पर्जन्य राहील, इथं प्रदेश राहील, इथं प्रदेशाच्या अगोदर त्या मातीमध्ये कोणत्या खनिजाचं आधिक्य आहे ते आधिक्य, कोणत्या खनिजाची कमतरता आहे ती कमतरता, त्याच्यानंतर मग ती मृदा कुठल्या प्रदेशात आहे ते प्रदेश, आणि शेवटी पिकं. ती इतके मुद्दे 1 2 3 4 5 6 7 8 मुद्द्यांवरती काम करायचं बघा. एक मातीचा प्रकार लक्षात घेऊ आपण. सगळ्यात पहिली माती येते काळी माती, ब्लॅक सॉईल म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. मग आता काळी माती अगोदर कुठे लक्षात घ्या, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ. पश्चिम विदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे 7 जिल्हे आहेत. ठीक आहे. मराठवाड्यात 8 जिल्हे, 15. पश्चिम महाराष्ट्रात 7 जिल्हे, 15 आणि 7 या ठिकाणी आपल्याला माहिती आहे 22. आणि 22 आणि खानदेशमधले 3 जिल्हे 25. अशी या 25 जिल्ह्यामध्ये काळी माती आहे. हा बेसॉल्ट खडकाचा पट्टा आहे. बेसॉल्ट खडकाचा रंगच काळा आहे आणि म्हणून या खडकापासून तयार होणारी माती काळ्या रंगाची. मग काळा रंग काय आहे, कारण या खडकामध्ये मॅग्नेटाइट, टिटॅनिफरस या खनिजाचं प्रमाण जास्त आहे आणि या खनिजाचा रंग काळा आहे म्हणून मातीचा रंग काळा असतो. तर अशा प्रकारची ही माती येते या पट्ट्यामध्ये. मग या पट्ट्यातली जी माती आहे या मातीमध्ये पावसाचं प्रमाण जर बघितलं तर 60 सेंटीमीटरपासून 125 सेंटीमीटरपर्यंत पाऊस पडत असतो या पट्ट्यामध्ये. आणि या मातीमध्ये मग चुन्याचं प्रमाण आहे, सेंद्रिय पदार्थ आहे, लो आहे, ॲल्युमिनियमचं काही प्रमाण आहेत बघा, पोटॅश आहे, फॉस्फेट आहे. तर हे सगळे मूलद्रव्य या मातीमध्ये असतात. कमतरता असते फक्त नायट्रोजनची. ठीक आहे. आणि या मातीचे कण जे 4 कण आहेत, वाळू, रेती, पोयटा म्हणजे गाळ आणि चिकन माती. तर याच्यामध्ये चिकन मातीच्या कणाचं प्रमाण जास्त आहे, सूक्ष्म कणाचं प्रमाण जास्त आहे. आणि या सूक्ष्म कणाचं प्रमाण जास्त असेल तर पाणी धारण क्षमता जास्त आहे, म्हणून सर्वात सुपीक माती ही आहे. आणि या मातीमध्ये सगळ्यात जास्त कोणतं पीक येते तर कापूस, म्हणून याला कापसाची काळी माती असंही म्हणत असतो.
रेगूर माती असंही म्हणत असतो आपण. तर अशा पद्धतीनं ही माती येते. मग या माती सुपीकता सर्वात उत्तम असल्यामुळं या मातीमध्ये सगळ्या प्रकारची पिके येतात. तृणधान्य एकदल पिकं सगळे येणार, ज्वारी, बाजरी, गहू, मका. द्विदल धान्य पिकं सगळे येणार, डाळवर्गीय पिकं, उडीद, मूग, हरभरा, तूर, ठीक आहे, मटकी. त्याच्यानंतर तेलबिया प्रकारातले सगळे पिकं येणार, सूर्यफूल येणार, भुईमुग येणार, करडई येणार, मोहरी येणार, सोयाबीन येणार, सगळे येणार. त्याच्यानंतर याच्यामध्ये सगळे फळं येणार आहे. मग केळी येते, संत्रा आहे, मोसंबी आहे, केशर आंबा आहे, अंजीर आहे, बोर आहे. त्याच्यानंतर नगदी पिकंसुद्धा सगळे येणार. नगदी पिकामध्ये आपल्याला माहिती आहे ऊस आहे, कापूस आहे, मिरची आहे. तर थोडक्यात या मातीची सुपीकता सर्वोत्तम आहे आणि सगळ्या प्रकारची पिके येत असल्यामुळे आपल्याला माहिती आहे थोडं 2-1 एकरभर या ठिकाणी आपल्याला दिसेल तूर, मूग वगैरे. त्याच्या पलीकडच्या याच्या ज्वारी दिसेल, इकडं बाजरी दिसेल, पलीकडं मका दिसेल, इकडं आपल्याला ऊसाचं उत्पादन दिसेल किंवा कापूस दिसेल किंवा पलीकडं आणखीन वेगवेगळे पिकं दिसतील. म्हणजे आपल्याकडे या मातीची जी माती जी आहे उदासीन प्रकारातली न्यूट्रल सॉईल आहे, सगळ्या प्रकारचे मूलद्रव्य असतात बघा. आणि म्हणून मग सगळ्या प्रकारची पिकं आपण घेत असतो बघा. तर अशा प्रकारची ही माती येते, याला म्हणायची काळी माती. मग आता निर्मितीचं कारण काय? तर बेसॉल्ट खडकावरती बाह्य कारकाचा परिणाम होऊन या बेसॉल्ट खडकाची तुटफूट होते आणि त्याच्यापासून या मातीची निर्मिती आहे. मग निर्मितीचं कारण आहे बेसॉल्ट खडकावर बाह्य कारकाचा परिणाम. आता रंग काळा आहे. पाऊस पडतो इथं 60 ते जवळपास 125 सेंटीमीटर. कोणत्या खनिजाचं प्रमाण जास्त आहे? पी, के, पोटॅशियम, फॉस्फेट, त्याच्यानंतर फेरस, त्याच्यानंतर ॲल्युमिनियम, त्याच्यानंतर चुना आणि नंतर सेंद्रिय पदार्थ यांचं प्रमाण जास्त इथं. कमतरता नायट्रोजनची आहे. पिकं घेण्याकरता नायट्रोजनच कमी पडतं इथं. कोणत्या प्रदेशात? मग इथं लक्षात घ्यायचं खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, ठीक आहे, त्याच्यानंतर मराठवाडा, त्याच्यानंतर पश्चिम विदर्भ हा पट्टा येईल. आणि पिकं कुठले येईल? तर तृणधान्य, सगळ्या प्रकारची पिकं येणार. तृणधान्यानंतर कडधान्य, ठीक आहे, तेलबिया, त्याच्यानंतर फळे आणि नगदी पिकं. ठीक आहे. अशा पद्धतीनं पहिला मातीचा प्रकार लक्षात घ्यायचा. दुसरी माती येते बघा आता गाळाची माती. आता गाळाची मातीबद्दल थोडक्यात माहिती लक्षात घ्या. हे बघा गाळाची माती नदी खोऱ्यालगत येत असते. मग इथं नदी खोरं आपल्याला माहिती आहे, इथं तापी नदीचे खोरे, इथं गोदावरी नदीचे खोरे, इथं भीमा नदीचे खोरे, इथं कृष्णा नदीचे खोरे. आता मृदेची सर्वात जास्त जे विस्तार आहे हा सर्वात जास्त विस्तार येतो तापी नदीच्या खोऱ्यामध्ये, ठीक आहे, इथं आहे. त्याच्यानंतर इथं चंद्रपूर आणि गडचिरोलीचा दक्षिणेकडचा जो पार्ट आहे त्या पार्टमध्ये सुद्धा इथं गाळाची माती आहे. आणि कोकणामध्ये जो खलाटीचा पट्टा आहे हा जो पट्टा येतो एकदम किनाऱ्याजवळचा पट्टा, या पट्ट्यामध्ये सुद्धा गाळाची माती येत असते बघा. तर गाळाच्या मातीचा प्रदेश लक्षात ठेवा. गाळाच्या मातीचे कण जे आहे काळ्या मातीच्या कणापेक्षा थोडे मोठाले, पोयटा प्रकारातली माती म्हणतो आपण गाळाची माती, ही थोडे कण मोठाले. याच्यामध्ये चुन्याचं प्रमाण बऱ्यापैकी NPK नायट्रोजन, पोटॅश आणि फॉस्फेट यांचं प्रमाण जास्त असतं या मातीमध्ये. सेंद्रिय पदार्थ असतात बघा. नदी काठावर असल्यामुळे पाण्याची पण उपलब्धता असते. म्हणून इथले लोक जे असतात शक्यतो ऊस, कापूस, ठीक आहे, नगदी पिकाचं उत्पादन घेतात, फळ पिकं घेतात बघा. जास्त उत्पादन देणारे आणि वर्षभरात येणारे पिकांवरती यांचा भर असतो बघा. तर अशा प्रकारची माती आहे. या मातीमध्ये रेतीच्या कणाचं प्रमाण पण बऱ्यापैकी आहे आणि रेतीचा रंग थोडा पिवळा असतो, म्हणून या मातीचा रंग थोडा पिवळसर असतो. तर अशा प्रकारची ही दुसरी माती आहे. मग ही दुसरी माती म्हणजे गाळाची माती कशापासून निर्माण झाली? तर नदीने आणलेल्या गाळापासून निर्माण झालेली असते बघा. मग आता इथं जर बघायचं आपल्याला तर निर्मिती काय? नद्यांनी वाहून आणलेला गाळ. असा चार्टच करायचा. असा चार्ट केल्याचा फायदा काय होईल? पूर्ण प्रकरण विस्तारानं वाचण्याची गरज पडणार नाही. रंग, याचा रंग असतो पिवळसर, एकदम पिवळा नसतो पण पिवळसर रंग आहे. नदी काठालगत पावसाचं प्रमाण असतं 100 ते 200 सेंटीमीटर.
ठीक आहे. आधिक्य या मातीमध्ये सेंद्रिय पदार्थ आणि पिकं घेण्याकरता NPK जे आहेत ते इथं असतात बघा. कमतरता कशाची असते तर कमतरता या ठिकाणी मग आता आपल्याला माहिती आहे फेरसची कमतरता आहे, मॅग्नेशियमचं कमतरता आहे, कॅल्शियमची असते बघा. आणि प्रदेश नदीकाठ आणि किनारपट्टी, किनारपट्टीचा खलाटी भाग म्हणायचा हा पट्टा येतो. याच्यात मग नगदी पिकं घेतल्या जातात बघा. नगदी पिकाचा पट्टा येतो असतो. ठीक आहे. ऊस, कापूस, गव्हाचं उत्पादन घेतलं जात असतं आणि फळं घेतल्या जात असतात बघा. फळाचं उत्पादन घेतल्या जात असते. तर अशा प्रकारची ही पहिली दुसरी क्रमांकाची मृदा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा येतो असतो तांबडी मृदा, रेड सॉइल. मग आता रेड सॉइल कुठे अगोदर ते लक्षात घ्या. उत्तर कोकणाचा पट्टा आहे, मावळचा सह्याद्रीचा पूर्व उताराचा पट्टा आहे. त्याच्यानंतर सातपुडा डोंगररांगेचा नंदुरबार, अमरावती जिल्हा आणि पूर्व विदर्भाचा पट्टा आहे भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर. तर या पट्ट्यामध्ये तांबडी माती आढळते. यालाच लाल माती म्हणतो आपण, रेड सॉइल म्हणत असतो. या पट्ट्यामध्ये रूपांतरित खडक आहे आणि या रूपांतरित खडकावरती जास्त पावसाचा परिणाम होतो. 150 ते 200 सेंटीमीटर या पट्ट्यात पाऊस असतो बघा. आणि जास्त पावसाचा परिणाम होऊन रूपांतरित खडकापासून तयार होणारी जी माती आहे ती लाल रंगाची माती आहे. हिलाच म्हणतो आपण रेड सॉइल किंवा तांबडी माती. ठीक आहे. कारण या पट्ट्यामध्ये जास्त पावसामुळे सेंद्रिय पदार्थ वाहून जातात, नायट्रोजन कमी होऊन जातं, ते वाहून जात असतं बघा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर या मातीमध्ये या ठिकाणी लोखंडाचे कण मोठ्या प्रमाणात असतात, आयर्न ऑक्साईडचे कण. आणि या कणाचा रंग तांबडा असतो म्हणून या मातीचा रंग तांबडा आहे. म्हणून ही तांबड्या रंगाची माती आहे. आणि जास्त पावसामुळं या मातीमधले या ठिकाणी सेंद्रिय पदार्थ जात असल्यामुळे सुपीकता कमी आहे. तांबड्या रंगाची माती आहे याचा अर्थ लोखंडाचे कण आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी धारण क्षमता कमी. म्हणून या पट्ट्यामध्ये तुम्हाला तलाव खोदावा लागतात. तलाव खोदल्यानंतरच तिथं तलावात ते सिंचन राहू शकतं. धरणं बांधता येत नाही. धरणं बांधण्याचा प्रयत्न केला त्यातून खालून पाणी जाण्याची शक्यता जास्त आहे, कारण मातीची पाणी धारण क्षमता कमी असते बघा. म्हणून तुम्हाला इकडच्या भागामध्ये कमीत कमी धरणं दिसतील आणि तलाव जास्त दिसतील. भंडारा, गोंदियामध्ये तलावाचा हा पट्टा आहे. तर ह्या हिशोबानं लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता तांबडी माती याचा अर्थ ही ॲसिडिक सॉईल आहे. 6पेक्षा कमी pH या मातीचं. त्यामुळं या मातीची सुपीकता आता कमी असते बघा. नायट्रोजन आणि सेंद्रिय पदार्थ नसतं याच्यामध्ये. पोटॅशचं प्रमाणसुद्धा कमी असतं बघा. आणि याच्यात जास्त काय असतं मग आयर्न ऑक्साईड म्हणजेच फेरस जास्त आहे, मॅग्नीज जास्त आहे बघा लक्षात. आणि चुन्याची कमतरता असते. तर अशा प्रकारची ही कमी सुपीक माती येते. याच्यामध्ये फक्त ॲसिडिकच पीक येणार आहे. आणि ॲसिडिक पीक म्हटलं की तांदूळ आहे. तर तांदळाचंच पीक या पट्ट्यात येतं. आणि तांदूळ नसेल तर मग झाडी आहे. मग वेगवेगळ्या झाडीच्या प्रकारातले जे काही वृक्ष आहे या पट्ट्यात येत असतात बघा. तर अशा प्रकारचा हा दुसरा मातीचा प्रकार आहे. मग निर्मितीचं कारण काय आहे? रूपांतरित खडकावर जास्त पावसाचा परिणाम. ठीक आहे. रंग कसा आहे? लाल. पर्जन्य 150 ते 200 सेंटीमीटर. कोणत्या खनिजाचं आधिक्य या मातीमध्ये? तर याच्यामध्ये फेरस, मॅग्नीज यांचं प्रमाण जास्त आहे. आणि कमतरता NPK आणि सेंद्रिय पदार्थ. कोणत्या प्रदेशात आहे? उत्तर कोकण, मावळ, सातपुडा आणि पूर्व विदर्भ हा पट्टा आहे. पिकं कुठले येतात? तांदूळ. हे एक पीक लक्षात घेण्याची गरज आहे. त्याच्यानंतर पुढची मृदा येते जांभी मृदा, लॅटेराइट सॉइल म्हणतो आपण त्यालाच. मग आता ही लॅटेराइट सॉइल जी आहे, अगोदर प्रदेश लक्षात घेऊ. लॅटेराइट सॉइल इथं आपल्याला माहिती आहे सह्याद्री डोंगररांगेचा पट्टा आहे हा सगळा. आणि इथं हा दक्षिण कोकण आणि दक्षिण महाराष्ट्राचा पट्टा आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगलीचा काही तालुके येतात सह्याद्री डोंगररांगेला लागून.
आणि सह्याद्रीच्या घाटमाथा, मग त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातले घाटमाथ्यावरचा प्रदेश येतो असतो. ठीक आहे, याच पट्ट्यामध्ये इकडं नाही आहे माती. आता ही जी माती तयार होते, या मातीची निर्मितीचं कारण काय, तर इथं पाऊस जास्त आहे, इथं बेसावड खडक आहे, रूपांतरित खडक आहे, याच्यावरती जास्त पावसाचा परिणाम होतो. जास्त पाऊस म्हणजे किती, 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त. आणि इथं सातत्यानं दमट हवामान असतं. दमट हवामान आणि जास्त पावसाच्या परिणामातून जांभी मृदा तयार होत असते. ठीक आहे, सुरुवातीला जांभा खडक तयार होतो, नंतर त्या खडकापासून जांभी मृदा तयार होत असते. जांभी मृदा म्हणजे विटकरी रंगाची मृदा. विटेचा रंग जसा आहे गडद तांबडा, घट्ट तांबडा, तशा प्रकारचा घट्ट तांबडा म्हणजे जांभी मृदा म्हणतो आपण, लॅटेराइट सॉइल. हिच्यात केमिकल प्रोसेसिंग भरपूर झालेली असते बघा. हिचा pH जो आहे तो 6 पेक्षा खूप कमी असतो आणि म्हणून खूप ॲसिडिक माती असते. तांबड्या मातीत तरी तांदूळ येतं, या मातीमध्ये तांदूळ येण्याची शक्यता कमी आहे. या मातीची सुपीकता सर्वात कमी असते बघा. ठीक आहे, तर अशा प्रकारची माती आहे. या मातीमध्ये फक्त फळं आणि मसालेच येऊ शकतं, दुसरं काही येणार नाही. तर अशा प्रकारचा मसाले आणि फळाचा पट्टा आहे. फळामध्ये आपल्याला माहिती आहे आंबा, काजू, सुपारी, अननस, फणस, नारळ, जांभूळ ही फळ पिकं या पट्ट्यामध्ये घेतले जात असतात बघा. आणि याच्या मातीमध्ये मग सगळ्यात जास्त कशाचं प्रमाण आहे, तर ॲल्युमिनियम सगळ्यात जास्त आहे, फेरस आणि मॅग्नीज हे 3 खनिजाचं प्रमाण सर्वात जास्त आहे. आणि खनिज जास्त म्हणून घनता जास्त, आणि घनता जास्त म्हणून सुपीकता कमी, कारण पाणी धारण क्षमता नसते. आणि याच्यामध्ये कमतरता कशाची, मग जे पिकं घेण्याकरता लागतात सेंद्रिय पदार्थ ते नाही आहे, कारण जास्त पावसामुळे वाहून गेलेली, नायट्रोजन नाही, पोटॅश नाही, फॉस्फेट नाही. लाल माती पण नसतात, पण लाल मातीमध्ये 5-10% कोयना असतात, याच्यात 5-10% नसतात, म्हणून सर्वात कमी सुपीक माती ही येते बघा. ठीक आहे, तर याला म्हणायचं जांभी माती. मग जांभी माती निर्मितीचं कारण काय, तर बेसॉड खडकावर दमट हवामान व जास्त पावसाचा परिणाम. ठीक आहे, हिचा रंग येतो विटकरी, विटेसारखा. पाऊस 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडणारा पट्टा आहे. याच्यामध्ये असतं मग ॲल्युमिनियम, फेरस आणि मॅग्नीज. आणि कमतरता NPK आणि सेंद्रिय पदार्थ. ठीक आहे, कुठल्या प्रदेशात आहे, सह्याद्रीचा घाटमाथा. ठीक आहे, दक्षिण महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण. आणि कुठले पीक येणार, फळे आणि मसाले हेच पिकं या मातीमध्ये येणार आहेत. तर असं लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि शेवटचा मातीचा प्रकार लक्षात ठेवा, पोळण मृदा. ठीक आहे, किनारपट्टीवरची मृदा म्हणू आपण त्याला. आता ही मृदा कुठे आहे, तर एकदम जिथं बीच जो आहे त्या बीचमध्ये जी रेती आहे ती रेती मृदा म्हणजेच पुळण मृदा आहे. ठीक आहे, या पुळण मृदेमध्ये क्षार आणि सिलिका जास्त असतात बघा, आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी NPK सेंद्रिय पदार्थ कमी असतात. या मातीमध्ये रेतीच्या कणाचं प्रमाण जास्त आहे, रेतीच्या कणाचा रंग पिवळा आहे म्हणून या मातीचा रंग पिवळा आहे. ही पिवळ्या रंगाची माती आहे. या मातीमध्ये फक्त फळपिके येतात, किंवा मग मँग्रोव्ह ज्या वनस्पती आहे, मँग्रोव्ह वनस्पतीमध्ये ताड, माड, सुपारी, पोफळी हे झाडी त्या ठिकाणी येतात. किंवा मग या ठिकाणी आपल्याला बाकीचे जे काही फळपिकं आहे ते फळपिकाचं उत्पादन घेतलं जातं असतं. खास करून सुपारीसाठी आणि पोफळीसाठी चांगली मृदा मानले जात असते बघा. ठीक आहे, मग इथं काय येईल, निर्मितीचं कारण काय, सागरी लाटांचा परिणाम म्हणायचा आपण. किनाऱ्यावर परिणाम. रंग कसा असतो या मातीचा, पिवळा. पर्जन्य किनारपट्टीवर 150 ते 200 सेंटीमीटर पाऊस पडत असतो. या मातीमध्ये क्षार आणि सिलिका जास्त आहे. कमतरता NPK आणि सेंद्रिय पदार्थ. प्रदेश किनारपट्टी. पिकं याच्यामध्ये ताड, माड, सुपारी,
आणि पोफळी ही पिकं येत असतात. तर अशा पद्धतीनं ह्या मृदा लक्षात ठेवा. मग याच्यामध्ये सर्वात जास्त माती कोणती महाराष्ट्रात? काळी. सर्वात कमी विचारलं तर ही पुळण आहे, पण पुळण खाली पर्याय नसतो, हे वरचे 4च पर्याय असतात. तर सर्वात कमी कुठले आहे? जांभी. ठीक आहे. सर्वात सुपीक माती काळी आहे, सर्वात कमी सुपीक माती जांभी, असं लक्षात घ्यायचं. तांबडी माती आहे, याचा अर्थ तांदूळ येणार आहे. जांभी माती आहे, फळं आणि मसाल्याचे येणार आहे. ठीक आहे. आणि गाळाची माती आहे, शक्यतो नगदी पिके घेतले जाणार आहेत. आणि जिथं काळी माती आहे तिथं सगळ्या प्रकारची पिके येणार आहेत, असं लक्षात घ्यायचं. ठीक आहे. मग आता मातीवरती जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न एकदा समजून घेऊ. महाराष्ट्राच्या पठारी भागामध्ये मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आहे. कोणती मृदा? काळी माती. इथं टिंबटिंब मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आहे, असं प्रश्न असतो तो. तर काळी माती मोठ्या प्रमाणात आहे आपल्या पठारावरती. नंबर 2, लोह ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मातीमध्ये जास्त असते? मग आत्ताच बघितलेलं आहे, जांभ्या मातीमध्ये लोह आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण सर्वात जास्त आहे. यावर्षी राज्यसेवेला 4 जूनला आत्ता जी पेपर झाला 2023ला, तर यावेळेससुद्धा हाच प्रश्न होता की ॲल्युमिनियम आणि लोहाचं प्रमाण कोणत्या मातीत जास्त असते? तर जांभ्या मातीत जास्त असते. हा प्रश्न आता जवळपास आता विचारला तर 12 वर्षांनी रिपीट होतो आहे बघा. तिसरा प्रश्न, खालीलपैकी कोणता जिल्हा सध्या लाल पट्ट्याचा भाग म्हणून ओळखला जातो? मग आता जे जिल्हे दिले त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे पूर्व विदर्भामध्ये लाल माती आहे. पूर्व विदर्भातला गोंदिया आपल्याला माहिती आहे, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर ही 4 जिल्हे जिथं लाल माती आहे. तिथं 4 पर्यायामध्ये गोंदिया येतो बघा. रेगूर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते? रेगूर माती म्हणजेच काळी माती. मग आपल्याला माहिती आहे दख्खनचा पठारी भागामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. कोकणातील डोंगराळ भागामध्ये तांबडी माती आहे, बरोबर आहे. कोकण किनारपट्टीची चिंचोळ्या पट्ट्यामध्ये आपल्याला माहिती आहे पुळणाची माती आहे. भामरागडच्या डोंगररांगेत सुद्धा तांबडी माती आहे. त्याच्यानंतर आहे रेगूर जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने ही जमीन टिंबटिंब पिकासाठी उत्कृष्ट आहे. आता रेगूर मातीमध्ये सगळ्यात जास्त कापूस घेतला जातो असतो, नगदी पिके. मग आपल्याला माहिती आहे कापूस, रबर, कॉफी हे नगदी पिके, ताग वगैरे. तर यामध्ये आपल्याकडे येतात कापूस. किनारपट्टीवर असेल ताग, आलं लक्षात. त्याच्यानंतर जास्त पाऊस पडणाऱ्या पट्ट्यामध्ये आणि निचरा होणाऱ्या पट्ट्यामध्ये रबर आणि कॉफीचे उत्पादन घेतलं जात असतं. खालीलपैकी कोणती मृदा लोहाचे ऑक्साईड व ॲल्युमिनियमचे समृद्ध आहे? आता हे लोह आणि ॲल्युमिनियम म्हणजे जांभी माती. आता जांभी माती इथं म्हणजेच जांभी माती म्हणजे लॅटेराइट सॉईल, यालाच मराठीत म्हणायचं जांभी मृदा, इंग्लिशमध्ये म्हणायचं लॅटेराइट सॉईल. गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी नदी खोऱ्यात सर्वात उत्तम कापसाची काळी मृदा आढळते. हिचं वैशिष्ट्य विचारलेलं आहे. या काळ्या मातीमध्ये या मृदेला टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट या घटकामुळे काळा रंग आलेला आहे, बरोबर आहे. बेसॉल्ट खडकाचा अपक्षय होऊन या मातीची निर्मिती होते. अपक्षय म्हणजे झीज, बरोबर आहे. बेसॉल्ट खडकापासून तयार होते. या मृदेत पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असल्याने अत्यंत सुपीक असते, बरोबर आहे. पाणी धारण क्षमता सर्वात जास्त आहे कारण पोकळी मोठी आहे. आणि या मातीमध्ये लोह, चून, खडक, पोटॅश, ॲल्युमिनियम, कॅल्शियम जास्त आहे, बरोबर आहे. वरील सर्व बरोबर आहे. हा चौथा पर्याय बघा, अ, ब, क, ड बरोबर आहे. ठीक आहे, हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेची उत्पादकता सर्वात कमी आहे? मग हे तिथं दिलेले जे आहे याच्यामध्ये सर्वात कमी कुठली आहे? जांभी माती. सर्वात जास्त विचारली असती तर इथं रेगूर माती, आलं लक्षात. तर इथं सर्वात कमी विचारलेली तर जांभी माती आहे. खालीलपैकी कोणत्या जमिनीत पिकाची चांगली वाढ होते? मृदेत अनुक्रमे माती, पाणी, हवा आणि सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण किती असावे? आता माती तुम्हाला सांगितलेली 45%, पाणी 25%, हवा 25% आणि सेंद्रिय पदार्थ 5%, असा पर्याय पाहिजे. 45, 25, 25, 5 हा पहिलाच पर्याय या ठिकाणी लागू होतो बघा. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय संस्थेनं जी मृदा संस्था आहे मान्य केलेल्या मातीच्या कणाच्या वर्गीकरणानुसार मातीच्या कणाचा आकार 0.002 mm पेक्षा कमी किंवा लहान मातीला कोणती माती म्हणतात? मग याला म्हणायचं चिकन माती. एवढा आकार असेल तर चिकन माती आहे. ठीक आहे. याच्यापेक्षा थोडा जास्त असेल पोयटा आहे, त्याच्यापेक्षा जास्त असेल बारीक वाळू आणि मग जाड वाळू, असा उतरता चढता क्रम लक्षात घ्यायचा.
पुढचा प्रश्न, पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्रीत कोकणात उच्च तापमान आणि जास्त पावसाच्या विभागात कोणती माती आहे? आता तापमान उच्च आणि पाऊस जास्त आहे म्हणजे जांभी माती. त्याचं उत्तर येतं जांभी माती. तांबडी मृदा महाराष्ट्रात अतिप्राचीन खडकाचे, आपण बघितलेले की रूपांतरित खडक म्हटलेले आपण त्याला, अतिप्राचीन खडकाचे विदारण होऊन निर्माण होते. ही मृदा कोणत्या प्रदेशात आहे? आता तांबडी माती कुठं कुठे आहे? दक्षिण कोकणात जांभी माती म्हणजे हा पर्याय नाही. उत्तर कोकण यस, पूर्व विदर्भ यस, मावळ यस, ब कड कुठे हा पर्याय. ठीक आहे, हे प्रदेश विचारलेले आहेत बघा. त्याच्यानंतर महाराष्ट्रात जांभी मृदा कोणत्या हवामानात आढळते? जास्त पाऊस असणारा पट्टा आणि दमट हवामान असलेला पट्टा. आता इथं बघा उष्ण आणि कोरडे, कोरडे हवामान अजिबात असणार नाही. ठीक आहे, विषम हवामान अजिबात असणार नाही. इथं समशीतोष्ण आहे, अजिबात असणार नाही. आपण उष्णकटिबंधात आहे, कारण महाराष्ट्र उष्णकटिबंधात आहे. उष्ण आणि दमट हवामान. समशीतोष्ण कटिबंध म्हणजे 23.5च्या उत्तरेकडे किंवा 23.5च्या दक्षिणेकडे असलेला पट्टा आहे. आपण 23.5च्या अलीकडे. महाराष्ट्राच्या कोणत्या नदीच्या खोऱ्यात गाळाच्या मृदेची खोली जास्त आहे? मग कुठे आहे? तापी. सर्वाधिक गाळाचा विस्तार असलेली नदी खोर आहे तापी नदीची. भारी जमीन कशास म्हणतात? भारी जमीन म्हणतो ना आपण, तर भारी जमीन म्हणजे ज्या जमिनीमध्ये तुम्हाला सांगितले 4 कणाचे प्रकार आहेत, त्यापैकी तिसऱ्या आणि चौथ्या जे कण असतील ते कण जास्त असणारी माती म्हणजे सुपीक माती. तिसरा प्रकार म्हणजे पोयटा किंवा गाळ म्हणतो आपण. चौथी माती म्हणजे चिकन माती. चिकन बरोबर आहे. तर ज्या जमिनीमध्ये पोयटा आणि चिकन मातीच्या कणाचं प्रमाण जास्त, त्या मातीत सुपीकता जास्त असते. पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लॅटेराइट मृदेचे क्षेत्र व्यापले आहेत? म्हणजे जांभी माती कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर दक्षिण कोकण, सह्याद्रीचा घाटमाता आणि दक्षिण महाराष्ट्र. मग आता इथं जिल्हे दिलेत. मग दक्षिण कोकणामधले हे जिल्हे बघा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. बाकीच्या जिल्ह्यामध्ये काळी माती आता आहे सगळे. कोणत्या मृदेमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे? चिकन माती. आता वाळूचे थर जास्त असलेल्या, चिकन मातीचे थर जास्त असलेल्या. ठीक आहे, पठारावरची मुरुमाची माती नाही, क्षाराचे प्रमाण जास्त असलेलं नाही, चिकन मातीचं प्रमाण जास्त असलेली माती आहे. कोकण प्रदेशामध्ये जास्त पर्जन्य आणि जास्त तापमान असल्यामुळे जांभी माती तयार होत असते. ठीक आहे, हां, तिथं जांभी माती असते. तेथील मातीचा pH 6 ते 6.5 असतो. तेथील रासायनिक विदारण मोठ्या प्रमाणात होते. ठीक आहे, सगळे बरोबर आहे. चौथा पर्याय येतो याचं उत्तर, मग ते लक्षात घ्यायचं. ठीक आहे, तर अशा प्रकारे मृदा नावाचा हा टॉपिक, या पद्धतीनं मुद्दे लक्षात घ्यायचे. मग ह्याच्यामध्ये आपण 4 मुद्दे बघितलेत. घरी पुस्तकातून हे 4च मुद्दे करायचे. कोणत्याही परीक्षा पत्रिका काढा तुम्ही, याच्यामध्ये या 4 मुद्द्याभोवतीच प्रश्न आहे. एक तर संकल्पना, दुसरं गुणधर्म. ठीक आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी मूलद्रव्ये आणि मातीचे प्रकार. आणि मातीचे मग 4च प्रकार खास करून लक्षात ठेवायची: काळी माती, गाळाची माती, तांबडी माती, जांभी माती. प्रत्येक माती बघताना मग सांगितलेलं आहे, एक तर निर्मिती बघा, रंग बघा, पर्जन्य बघा, त्या मातीमध्ये कशाचं, कोणत्या खनिजाचा आधिक्य जास्त आहे ते बघा, कोणत्या खनिजाची कमतरता आहे ते बघा, त्या मातीमध्ये कोणती पिके येतात आणि ती माती कोणत्या प्रदेशात आढळते. एवढे मुद्दे एकदा बघून घेतले, एकदा चार्ट केला आणि एकदा दोनदा चार्ट जर पाठ करून ठेवला, त्यानंतर विस्ताराने ते काही 10, 12, 15 पानाचं जे काही प्रकरण असेल ते प्रकरण रीडिंग करण्याची गरज नाही. आणि आपलं हे पुस्तक एकदा घ्या, आपण टीचिंग केल्यानंतर रेकॉर्डिंग बघून एकदा रीडिंग करून घ्या. नंतर याच्यावरती मागच्या सगळ्या आयोगाचे पेपर तुम्ही एकदा बघा, आपण तर बघितलेलेचे. आणखीन नवीन प्रश्नपत्रिका बघा, इतक्याच जाग्यात प्रश्न असेल. ठीक आहे, भेटू नंतरच्या प्रकरणामध्ये. नमस्ते.